डॉक्टरांनी सांगितलंय एंडोस्कोपी करावी लागेल किंवा कोलोनोस्कोपी करूया आणि लगेच एक मनात भीती आपल्या तयार होते. आता हे नळी घालून तपासणी करणार, खूप त्रास होणार. आपण आज ही भीती संपवूया, कारण ह्या 2 तपासण्या GI कॅन्सर्स लवकर पकडण्यात सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट आहेत आणि आजच्या काळात त्या अतिशय सोप्या, वेदनारहित आणि सुरक्षित आहेत. त्यामुळे नक्की काय होतं ह्या तपासण्यांमध्ये ते आता आपण बघू. नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस. आजचा विषय अनेकांना घाबरवणाऱ्या पण प्रत्यक्षात खूप सोप्या अशा 2 तपासण्यांबद्दल, एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी. काय करायचं, का करायचं, कसं होतं, किती सुरक्षित आहे, आज आपण सगळं स्पष्ट जाणून घेऊ. आधी एंडोस्कोपीबद्दल. पूर्ण नाव अप्पर GI एंडोस्कोपी. एक अतिशय पातळ ट्यूब, साधारणतः 11 ते 12 मिलीमीटरची एक लवचिक अशी नळी, टोकाला एक छोटासा कॅमेरा आणि त्याच्यासोबत असलेला एक लाईट. ही नळी तोंडावाटे आत जाते. आपली अन्ननलिका, पोट आणि आतड्यांचा म्हणजे छोट्या आतड्यांचा सुरुवातीचा भाग हे सगळं स्क्रीनवर स्पष्ट दिसतं. म्हणजे तुमचे डॉक्टर प्रत्यक्ष डोळ्यांनी तुमच्या पोटाच्या आत बघू शकतात. आता हे आपण कशासाठी करतो? ज्यांना खूप दिवसांची ॲसिडिटी असते, गिळताना त्रास होतो, उलटी थांबत नाही आहे किंवा रक्ताची उलटी होते आहे किंवा पोटाच्या कॅन्सरची जर शंका असेल, तर अशा वेळी अप्पर GI एंडोस्कोपी हे तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकते. आणि गरज पडली तर त्याच वेळी आपण एक छोटासा तुकडा बायोप्सी म्हणून काढू शकतो. त्यामुळं वेगळ्या डायग्नोसिससाठी तुम्हाला वेगळी प्रोसिजर करायची गरज पडत नाही. आता कोलोनोस्कोपीविषयी. ती पण अशीच एक पातळ ट्यूब आहे, एंडोस्कोपीपेक्षा थोडीशी मोठी, फ्लेक्झिबल आहे. कॅमेरा आणि लाईट सोर्सही त्याच्या टिपला असतो. आता ही शौचाच्या जागेतनं खाली जाते आणि पूर्ण रेक्टम आणि मोठ्या आतड्यांची तपासणी करते. आता ही युजली कशासाठी करतो आपण? जेव्हा शौचातून रक्त जात असतं किंवा रिसेंट चेंज इन बावेल हॅबिट म्हणजे सतत बदलणारी शौचाची सवय असेल, न समजणारं असं वजन तुमचं घटतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोलोन कॅन्सरची जेव्हा आपल्याला तपासणी करायची असते तेव्हा ही टेस्ट केली जाते. आता इथे एक एक्सलंट गोष्ट तुम्हाला सांगतो, अप्रतिम अशी गोष्ट सांगतो की कोलोन कॅन्सरमध्ये कॅन्सर होण्या अगोदर एक छोटा मांसाचा कोंब तयार होतो, त्याला आपण पॉलिप म्हणतो. आणि कोलोनोस्कोपी दरम्यान हा पॉलिप दिसला तर तो त्याच वेळी काढून टाकता येतो. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होण्या अगोदरच तो पॉलिप काढल्यामुळं तो कॅन्सर टाळता येतो. त्यामुळे ही टेस्ट फक्त कॅन्सर पकडतच नाही, पण कोलोनोस्कोपी ही तो कॅन्सर टाळूसुद्धा शकते. आपण 7व्या एपिसोडमध्ये बघितलं आहे की कोलोन कॅन्सर स्क्रीनिंग कशी करायला हवी. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आता सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अशी भीती, आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की खूप त्रास होईल, खूप दुखेल. पण खरं सांगतो, आजकाल बहुतेक ठिकाणी ह्या तपासण्या सिडेशनमध्ये करण्यात येतात. म्हणजे काय की तुम्हाला हलकं झोपेचं इंजेक्शन दिलं जातं आणि तुम्हाला झोप लागते. प्रोसिजर होते. मोस्ट ऑफ पेशंट्सना बहुधा काहीच जाणवत नाही. उठल्यावर पेशंट विचारतात की सर झाली का एंडोस्कोपी, झाली का कोलोनोस्कोपी, आणि उत्तर येस असतं. त्यामुळे एंडोस्कोपी हा काही मिनिटांची, कोलोनोस्कोपी थोडासा वेळ जास्ती लागतो, पण 15 ते 20 मिनटं. आणि मोस्ट ऑफ दिस टेस्ट ह्या तुमच्या झोपेत असताना होतात, त्यामुळे तुम्हाला त्या लक्षात राहत नाहीत. म्हणजे जी गोष्ट तुम्ही महिनोन्महिने भीतीपोटी टाळत होते ती प्रत्यक्षात जेव्हा आपण करतो तेव्हा ती काही मिनिटांची असते आणि सहसा झोपेत होणारी ही टेस्ट असते. मग आता ह्याला तयारी काय लागते? एंडोस्कोपीसाठी सहसा आपल्याला 5 ते 6 तास उपाशी राहावं लागतं. दॅट्स इट. वेगळं काही प्रिपरेशन लागत नाही. कोलोनोस्कोपीसाठी मात्र आपण आदल्या दिवशी हलका आहार घेतो आणि आपलं इंटेस्टाईन स्वच्छ होण्यासाठी एक विशिष्ट औषध घेतो. त्याच्यामुळे आपल्याला जुलाब होतात आणि पोट एम्प्टी होतं. तर खरं सांगायचं तर अनेकदा रुग्णांना ह्या टेस्टपेक्षा तयारीचाच त्रास जास्त वाटतो, कारण लूज मोशन होतात म्हणून. पण ते आवश्यक असतं, कारण आतडं जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्या डॉक्टरांना किंवा एंडोस्कोपिस्टना आतल्या गोष्टींबद्दल स्पष्ट दिसत नाही. त्यामुळं ह्याच्याबद्दल अनाठाई भीती बाळगून ठेवू नका.
आता राहिला प्रश्न सुरक्षिततेचा. तर प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, ह्या दोन्ही टेस्ट अत्यंत सुरक्षित आहेत. जगभरामध्ये रोज हजारो लोक वेगवेगळ्या ठिकाणी ह्या टेस्ट करून घेतात. ह्याच्यामध्ये गुंतागुंत किंवा कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मी डेफिनेटली शून्य आहे असं नाही म्हणणार, पण एका प्रशिक्षित डॉक्टरकडनं योग्य सुविधा असलेल्या सेंटरमध्ये जेव्हा ही टेस्ट आपण करून घेतो तेव्हा ती सुरक्षित असते. त्यामुळे योग्य ठिकाणी जर टेस्ट केली तर तुम्हाला काळजी करण्यासारखं असं काहीही नाही. आता टेस्ट नंतर काय? सिडेशनचा हलका परिणाम म्हणजे इंजेक्शन दिल्याचा हलका परिणाम आपल्याला थोड्या वेळ जाणवतो. त्यामुळे थोडंसं त्या दिवशी आपल्याला स्लीपीनेस किंवा झोपल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे सहसा आम्ही पेशंट्सनाही ॲडवाईस करतो की तुम्ही स्वतः गाडी चालवत घरी जाऊ नका, कोणाला तरी सोबत असू द्या. काही तासामध्येच तुम्ही नेहमीसारखे घरी वावरायला लागता. आम्ही डाएट अलाउ करतो, जेवण अलाउ करतो आणि रिपोर्ट्सही साधारण 1-2 तासामध्ये तयार होतात. आता तुमच्या डॉक्टरांनी जर बायोप्सी घेतलेली असेल तर त्याचा रिपोर्ट कळायला कदाचित 3-4 दिवसांचा वेळ लागू शकतो. आणि महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की टेस्ट नॉर्मल आली तर ती अतिशय चांगली बातमी आहे. त्यामुळे टेस्ट केली आणि वाया गेली असं बिलकुल वाटू देऊ नका. कारण कधी सगळ्यात मोठा दिलासा हा काही काळजी नाही ह्या रिपोर्टमुळे आपल्याला मिळतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओचं जर समराईज करायचं असेल तर एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी घाबरण्यासारख्या टेस्ट बिलकुल नाहीत. त्या सोप्या आहेत, आजकाल वेदना रहित आहेत आणि डेफिनेटली सुरक्षितही आहेत. GI कॅन्सर्स बऱ्याचदा त्या पकडतात, काही वेळेला त्या टाळूही शकतात आणि बाकी वेगवेगळ्या GI कंडिशनसाठी सुद्धा त्या उपयोगी आहेत. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला एंडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी सांगितली असेल तर ती टाळू नका, पुढे ढकलू नका. काही मिनिटांची गोष्ट आहे, पण काही वेळेला ती तुमचं आयुष्य वाचवू शकते आणि मोस्ट ऑफ वेळेला ती तुमच्या आयुष्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये फरक घडवू शकते. हा व्हिडिओ एखाद्या घाबरलेल्या मित्राला किंवा एखाद्या नातेवाईकाला जरूर पाठवा. त्यांची भीती संपण्यास कदाचित मदत होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.